काल सायंकाळपासून सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहर व परिसरात बसला आहे। अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे। विशेषतः सोलापूर ते होडगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे होडगी गावचा सोलापूरशी संपर्क तुटला आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून सोलापूर होडगी रस्ता तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावले असून नागरिकांना आवाहन केले आहे की पुढील काही तास सोलापूर होडगी रस्ता टाळावा व पर्यायी मार्गाचा वापर करावा। दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती निर्माण झालेल्या भागास भेट देऊन पाहणी केली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, शासन जेवढं मदत करू शकतं तेवढं करतंय, पण सरकारकडून पण तेवढी मदत भेटणं गरजेचं आहे। आता आपल्याला NDRFची एकच त्या ठिकाणी बोट मिळाली आहे, तुकडी मिळाली आहे। आपल्याला अजून त्याची गरज आहे, कारण का आता 2 दिवसात असं म्हणतायत की अजून पाणी त्या ठिकाणी येणार आहे। तर गंभीर परिस्थिती स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे। त्यासाठी NDRF पाहिजे। त्यासोबत हे सगळं पाणी थोडंसं ओसरल्यावर सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत। शेतकऱ्यावर कोणतीही अट तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे। त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला 1.5-2 वर्ष लागतील। त्यांचा पुन्हा संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतोय। केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, घराचे असतील, पिकाचे असतील, त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आता सध्या स्थलांतर करून NDRFची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटीने। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे मी मागच्या वेळेस पण केली। मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटली त्या संदर्भात। ओला दुष्काळ पूर्ण महाराष्ट्रात मला असं वाटतं जाहीर करणं हे गरजेचं आहे।